एखाद्या सीनचा मूड असतो नाही का, एखादं दृश्य असतील की त्यातल्या भावना असतील, याच्यावरती तुम्ही आता लक्ष केंद्रित कसं करता? म्हणजे नाही का सिनेमावरची स्टोरी आहे आणि त्या हां, भावना आहेत आणि हां. ते आपल्या कॅमेऱ्यात कॅच करायचे. हं, हं, हं. ह्याच्याविषयी कशी तयारी करता तुम्ही? आता तो जो सीन आहे, आपण ज्या सीन बद्दल बोलतोय, हं. तो सीनचं महत्वाची गोष्ट काय? म्हणजे तो इमोशनल सीन आहे. हं. तो एकदा थरारपटातला एखादा थरार सीन आहे. हो, हो. त्याच्यानुसार किंवा रोमॅन्टिक सीन आहे. हं. त्याच्यानुसार मग ती गोष्ट तशी करावी लागते. मग ती तांत्रिक बाजू पण असतील ना, त्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात त्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्यात महत्वाचं परफॉर्मन्स असतो कलाकारांचा. त्याच्या मग जोडीला मग ते त्याचं टेकिंग कसं करायचं कॅमेरा वाईज, त्याच्या लाइटिंग कसं असायला पाहिजे. ते तिथे डिपार्टमेंट पण त्यांचं पण असतं ते. म्हणजे त्यांचंच असतं ते. पण डिरेक्टर म्हणून पण आपल्याला त्या गोष्टी आधीपासून काळजी घ्यावी काळजी लागेल घ्यावी किंवा लागते. बऱ्याच वेळा आता काय होतं तंत्रज्ञान बदललंय, हं, हं. फॉर्मॅट बदलले, हं, हं. लोकेशन, स्टोऱ्या बदलतात. म्हणजे ठीक आहे आता तंत्रज्ञान बदललं, सगळ्या गोष्टी झाल्या. हं. पण एक डिरेक्टर किंवा कथा किंवा त्याची प्रामाणिक राहून तो काम आपण कॅप्टन ऑफ द शिप तुम्ही काम करता. हं. मग कुठल्या जबाबदाऱ्या किंवा एक चांगला सिनेमा होण्यासाठी तुम्ही नक्की काय प्रयत्न करत असता नेहमी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याबद्दल सांगतो मी. आता तंत्रज्ञानाबद्दल तंत्रज्ञान हे अपडेट होतच राहतं. बरोबर आता आहे. आपण आता मागे उल्लेख केला हं. ह्याचा धुमाळ सरांच्या योद्धा फिल्मचा सिनेमा असेल. ती स्टॉकवरती फिल्म शूट केली होती. बरोबर आहे. हां. स्टॉकवरती केली. हं. त्याच्यानंतर डिजिटलला कॅपेचिनो आपण हां, केला होता. कॅपेचिनो रेड डिजिटलवरती केला. रेडवरती गेला होता. त्या गोष्टी त्यानुसार बदलतच असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, मला वाटतं की डायरेक्टर म्हणून तुमची गोष्ट काय आहे? बरोबर. ती गोष्ट खूप तुम्हाला भावली पाहिजे. ते खरोखर चांगली पाहिजे. ऑडियन्सला पण ती आवडली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ती गोष्टीवरती जास्त फोकस केला पाहिजे. बरोबर आहे. मला वाटतं आणि परफॉर्मन्स त्यानुसार असला पाहिजे. कलाकारांचा निवड तशी असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता बऱ्याच वेळा काय होतं, की कुठलाही तंत्रज्ञान असो, तो असिस्टंट असतो, असोसिएट होतो, एक चांगल्या लेव्हलवर काम करतो, सगळं होतं. पण दिग्दर्शक म्हणून जेव्हा त्याला पहिला चित्रपट मिळवायचा असतो, म्हणजे हं, करायचा असतो, त्याला पण निर्माता मिळत नाही. हं, हं. त्यावेळेचं नक्की स्ट्रगल किंवा भावना किंवा तुम्ही नक्की त्या काळात कुठल्याही कसा प्रयत्न होतो किंवा हा कुठल्या अँगलनी त्याच्याकडे पाहिलं जातं किंवा बऱ्याच वेळा आपल्यालाच ती फिल्म प्रोड्यूस करावी लागते. हं, हं, हं. हा अनुभव नक्की कसा होता? आता जी आमचा मी केलं ते त्याच्याबद्दलच आहे ते, हं. की मी खरं सांगायचं ना संदीप, मी फिल्म घेऊन आहे ना, मी 2022ला मी शूट केली. त्याच्या आधी मी 7-8 वर्ष मी ह्याच्या आधीच्या वेगळ्या गोष्टी होत्या. हं, हं, त्या हं. इतक्या लोकांना सांगितल्यामुळे ते स्क्रॅप केल्या मी. 2-3 फिल्म होत्या त्या. तर मी जवळ-जवळ 250 म्हणजे 100 मी डायरीमध्ये लिहायचो ना, की एवढ्या लोकांना भेटलो स्टोरी ऐकायला निर्मात्यांना. तर जवळ-जवळ 170 लोकांना, 250 लोकांना स्क्रिप्ट घेऊन फिरलो. पण कसं होतं, की नवीन दिग्दर्शकांना बरोबर आहे त्यांचं ऑब्व्हियसली, की विश्वास ठेवायला जरा निर्माते जरा मागे-पुढे बघतात. बरोबर आहे. माझंही तेच झालं आणि शेवटी मग ते काय होत नव्हतं. मग मला एक निर्माता मिळाला जिप्सीसाठी. पण ते पण निर्माता म्हणजे काय, की तो अर्धा तो करणार होता खर्च आणि अर्धा प्रोड्यूस नाही म्हणत मी, खर्च म्हणतो. तो अर्धा खर्च करणार होता, मी अर्धा खर्च करणार होतो. अशा आम्ही करणार होतो. पण काही नैसर्गिक कारणामुळे कोविडमुळे ती पोस्टपोन झाली आणि तो बॅकआउट झाला. त्याच्यामुळे मग शेवटी मलाच प्रोड्यूस करावे लागले. बरोबर. त्याच्यामध्ये ती खूप मोठी रिस्क पण होती, पैसे जमवणं पण होतं आणि बऱ्याच गोष्टी होत्या. तर मग शेवटी मग आता कसं होतं, कोणी ब्रेक नाही दिला तर आपल्याला स्वतःला करायची असते. मग स्वतःला ब्रेक द्यावा लागतो. तसं मग मी केली फिल्म.